नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पीक विमा कंपन्या सरसवल्या असून उद्यापासून अर्थात सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। यातच काही जिल्ह्यांच्या व गावांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून याचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचा आहे। प्रथम जिल्ह्यावर जर आपण नजर टाकली तर बुलढाण्यात 98 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। जालना जिल्हा 144 गावं पात्र ठरली आहेत। यवतमाळमध्ये 161 गावं पात्र ठरले असून नाशिकमध्ये 91 गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। नांदेड जिल्ह्यात 114 गावं, त्यानंतर परभणीमध्ये 73 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। लातूरमध्ये 120 गावं, त्यानंतर वाशिममध्ये 112 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरले असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून पीक विमा जमा होणार असून उर्वरित जिल्ह्यांची यादी देखील आपण उद्या पाहणार असून शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची वाट पाहणं अपेक्षित आहे, अशी माहिती देखील आता या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे, पण त्याची सुरुवात उद्यापासून या ठिकाणी होते। शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।